आले का लक्ष्मणराव? चला करा सौदा मग आता. हो जास्त टाइमपास करू नका, आम्हाला अजून जाणं आहे बाकी इकडे. बोला म्हणलं किती बॅगा आहे, काय हिशोब देता, कसं करता, काय करता सांगून द्या. मग मी काय सांगू, तुम्ही सांगा ना. तुम्ही उतळेवाले माणसं आहे, तुम्हाला काय भाव पुरते काय नाही ते तुम्ही सांगा. मग आम्ही पाहू त्याच्यावर आम्हाला पुरते नाही पुरत. मालक तुम्ही आहे, वावराचे मालक कोण आहे? आम्ही हो का? मग तुम्ही सांगा ना. तुमचं वावर आहे, तुमचं सोयाबीन आहे, मग काय भाव तुम्हाला द्या ते सांगा. आम्हाला परवडलं आम्ही करून चालले जाऊ. सांगा आता काय सांगा. अरे मग तुम्ही सांगा ना काय सांगायचं ते. तुम्हाला काय पुरते मजूर आले ते पाहा तुम्ही. थोडा नाव तुम्ही मजुराचा नका विचार करू तुम्ही. आमचं काय हे बा आम्ही उपास नाही राहत. तुम्ही सांगा फक्त तुमचं काय आहे. तुम्हाला काय देणं आहे, बॅगीची किती देतं सांगा तुम्ही. तुम्हीच बोला आता, जाऊ द्या. शुभ आकडा बोला. सकाळ सकाळ आहे आता, पहिल्यांदाच तुमच्या वरात न्याला सौदा करायले, म्हणून घिन काही करू नका. बरोबर पद्धतशीर सांगा आता. म्हणजे कसं बॅगीचा भाव काढायचा आहे, जे जे काय आम्हाला सौदे घ्यायचे ते करायचे आहे. मग म्हणून म्हणलं लवकर काय आहे तुमचं सांगा. काय सांगा आता आपण, काय सांगा नाही का. मागच्या 3,000 रुपये होते नाही का. हो ना. आपण हे बा मी काय म्हणतो, तुम्ही एक वेळ तुम्ही शब्द टाका, मग मी सांगतो त्याच्यावर, मग मी बोलतो मग नंतर. लावलं नाही तुम्ही सांगा. तुम्ही एक जर कोणी बोला. बोला बाई बोला, किती रुपये आहे तुमचं. आता याचं काही काम झुमऱ्याचं. जाणं बा झुंबर जाणं. तू काय थांबलं इथं ट्रॅक्टरचं पाहिजे तू. तू रे इथं हा बा, तू काही इकडचे तिकडे करतो मग फालतू जाय बरं तू. इथं इथं नको थांबू. बाहेर सोयाबीन राहणार बा बटाईचं, म्हणून आलो मी सांगाले. बाहेर जर आपल्याला नाही बुडीचा तुंगा पुरला आता तुमचं सांगू. बुडीचा तुंगा सोडून माया सांगते ती. हो ना. बरं हे बा सांगा लक्ष्मणराव, तुम्हीच सांगा आता काय देतं बॅगीले. किती 4 एकर आहे का 5 एकर आहे? बा तुम्ही एक शुभ आकडा सांगून द्या. माया 4 एकर वावर आहे आणि 2 एकर पराठी आपली. खरं खरं तुम्हाला माहिती आहे ना, 7-12 माहिती आहे तुम्हाला. तर 4 एकरात मी 5 बॅगा टाकल्या होत्या. हो एक बॅग शिल्लक पडली मग समजा. तर मग पहा तुम्ही तुमच्या हिशोबाने काय देतात. बरं ठीक आहे बा, मी सांगून देतो एकच आकडा. तुमचंही नाही माही नाही. बिलकुल दोघाले पुरवडला पाहिजे. बोलाचं काम नाही पडलं पाहिजे. चला 5,000 रुपये बॅगीनं. लागलं म्हणलं, झाला सौदा झाला पक्का. कसं काय करू लक्ष्मणराव? अरे लक्ष्मणराव मी काय म्हणून राहिलो. अरे लक्ष्मणराव, लक्ष्मण भाऊ काय जीवा घेता आले का? कास्त करायचे 5,000 रुपये बॅग सांगून राहिले का? सांगून द्या ना तुम्हीच. द्या सांगून ते बोलून राहिले फालतू. अरे बा फक्त इकडे द्या तुम्ही. लक्ष्मणराव इकडे या तुम्ही. तुम्ही चालले राजा कन कन आपलं. सौदा थांबा. सौदा यायला म्हणते का मग? तुम्ही निघाले बी आता. झालं का? दिला का तुम्ही? राहू दे रे, राहू दे. पाहिजे ना मला सौदा करता नाही, मी देतोय नाही. राहू दे चाललो मी. चाललो घराकडे चाललो. लक्ष्मण भाऊ या तर इकडे या ना. लक्ष्मण भाऊ इकडे पहिले पाहू ना आपण काय ऍडजस्टमेंट होते तर. इकडे या. काय नसतं राजा. थांब आलो मी. हो ना फालतू आहे म्हणलं. बरोबर सांगा रे बा. काय लक्ष्मण राजा तुम्ही एखाद्या लहान लेकरासारखे चालले. अरे सौदा आहे ना हे. आम्ही बोलतो तुम्ही बोला म्हणून म्हणलं तुम्हाला बोलावा. मला का तुम्हाला वाटेल पाहिजे ना काहीतरी. जीबी लाडा आहे का तुमच्या? का कास्तकाराला जीव घ्यायला आता तुम्ही? बॅगेले 5,000 रुपये. एका बॅगेले 5 6 पोती सोयाबीन होऊन राहिलं. आणि तिकडे 5 पोती जर झालं म्हणजे तर 25,000 सोयाबीन आणि 5,000 तुम्हाला देतो. ते बियाणं खर्च, नागरट्या, पेरण्या, ते गवत काढणं, फवारे मारणं, तणनाशक मारणं, ढमके मारणं, ते गेलं माझ्या चुल्या. म्हणजे आम्ही आव लड्डू जाबे लड्डू करावं कास्तकारांना. तुम्ही बसा कमाय करत. हो ना. मग इतकं गरम व्हावं लागते का लक्ष्मणराव? काही बी आपलं कशी ना जर असं बरोबर सांगा. जाऊ द्या आता एक खेपचं. हे बा लक्ष्मणराव तुमचं नाही माय जाऊ द्या आता. तुम्ही सांगा बा तुम्हाला काय पुरते. तुम्हाला तर म्हणून राहिलं मी. तुम्ही सांगा ना काय देतात. आता मागच्या 3,000 काढला पण नाही का. बरोबर जर असं 200 कमी सांगायला लागेल. 3 वर आणायला लागेल. हे बा मी काय म्हणतो एकच सांगतो आपण. खरी गोष्ट आहे. आता मागच्या वर्षी सांगतो तुम्हाला. म्या विचारून घ्या. मागच्या वर्षी उदळ केलं त्याला 28 रुपयाने काढला आपण. 28 रुपयाने मागच्या वर्षी काढलेला आहे. या वर्षी चला बा तुमचं 100 रुपये शिल्लक. 100 रुपये बॅगीनं तुमचे वाढवले समजा. 29 रुपयानं 5 बॅगा सौदा. पैसे एकदम नगदी. विषयचं काम नाही. सांगा बोला मग काय म्हणतात. काय राजा बोलता ना तुम्ही? का मजा का करायला बोलावलं? इथे सौदा करायला बोलावलं? असं असते का? याला सौदा म्हणते का? 28 रुपये कुठं 5,000 कुठं? काही आपलं बोलणं काही करणं. का मजा करू राहिले पाबर सांगून जरा मग समजते. किती अंगाचा घाम काही तिथं 28 रुपये सांगून राहिले. राहू द्या मला काय भाऊ करू नका चला. हे बा लक्ष्मी नीतीनं बोल जरा असा. कसं मागच्याच वर्षी 3,000 रुपये होत्या. मग आता यंदा तेच भाव आहे का? काही ना काही मजुराचे भाव वाढणच ना. पण आमचे कुठं वाढले? आमच्या सोयाबीनचे भाव वाढले का? 4.5 आहे आमची बी. 4 4.5 42 46 45. मग तुमचे तेच आहे ना. मग मागच्या वर्षी तेच होते, यंदा तेच आहे. मग तुमचे कसे काय वाढणार आहे? अरे तुमचे वाढव नाही वाढव आम्ही त्याला काय करणार? तुम्ही पाहते तिकडे पहा तुम्ही. पण आमचं आम्हाला काम किती करावं लागू राहिलं. इकडे आता रेट वाढले ना बाकीचे सगळे. महागाई वाढला नाही का? ते तिकडे सगळ्या जमा तिकडे महागाई वाढते. पण आमच्याकडे वाढून राहिले. आमचं सोयाबीन तिथंच आहे ना. जागेवरच आहे आमचं. तुम्ही आम्हाला सांगू नका. जास्तीत जास्त मी 3,000 रुपये करून टाकतो. 3,000 रुपये मागच्या वर्षीचा भाव तुम्ही म्हणता. पण मी 28 दिले त्या 3,000 फायनल करून टाका. जाऊ दे तिकडे. देऊ आता ॲडवान्स देऊ. सर रे बा कशी ना राहू दे म्हणलं. सौदा करणं नाही द्यायले. 3,000 कुठं पुरू राहिला आपल्याला. चला चला जाऊ दे. चला सौदा करायचा नाही दुसरीकडे चला. लक्ष्मणराव येऊ का मग आता? काही शेडी फुटते का? याच्यावर वर काही देऊ शकता का? काही इच्छा नाही. याच्यावर पुरतच नाही ना. तुम्हीच पाणी विचार करा ना. ट्रॅक्टरवाल्याला द्या लागते अजून. मशीनवाल्याला द्या लागते अजून. पोत्या मग किती घेते काय घेते. वावचू घाला किती सोकते काय सोकते मार्केटला नेणं. आम्हाला पुरलं पाहिजे ना. आमचा विचार करा तुम्ही. इकडे जीवाचं पाणी करावं लागते ना. घाम गायते ना माणसाचा. माहित नाही का तुम्हाला? एखादा तास सोंगून पहा तुम्ही. निरा पाणीच मागते ना माणूस. वापसा सुरू आहे ना वरे. रिकामा माणूस बसू नाही शकत. एवढी गरमी आहे राजा. तुम्ही म्हणता की 3,000 रुपये बॅग. चला चला म्हणलं दुसऱ्या वरात तिकडे. लाईने पाटलांना बोलावलेला आहे. चला चला. काशीनाथ 32 फायनल. काशीनाथ नाही कोणाला द्या तिकडे. आता डबल येऊ बी नका माझ्याजवळ. झालं ते फायनल झालं. कॅन्सल 32 म्हणलं ना. 32 कशा जाऊ दे. नाही तर नाही. जाऊ दे तिकडे जाऊ दे.
आम्हाला एका उशीर झाला. काय म्हणते कशात मग आले का मग लक्ष्मणच्या वरातून? हो, ते पहिला सौदा करणार होती तुम्ही. काय म्हणते पोझिशन, काय भाव दिली मग? अरे काय बोलायला आता तुम्ही, जाऊ द्या ना आता. ते लक्ष्मणानं हात जोडावा मग. आता वरचं पाणी आलं म्हणजे मग सबन गेलं की मग समजून त्याले. म्हणजे आता त्याला इमर्जन्सी समजून राहिली का? 28 रुपयानं म्हणजे 28 सांगा आता. कुठं तरी आहे का जमान्यात तुरे भाव आहे का 28 रुपये? काही बी आपलं जाय बरं म्हणा पाहिले ये बरं पाहून 28 रुपये. अरे काय 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 म्हणा मजा करू राहिला का? एक प्लेट 200 रुपये घेतात मला तिकडे धाब्यावर. म्हणलं काय काय सोपं वाटू राहिला त्याला. तंदुरीला 10 रुपये लावतील ते, सस्ती आहे का? आणि आपल्याला म्हणते असं आहे तसं आहे. काय केलं मग, कॅन्सल केलं ना ते? काय करतं मग, कॅन्सल करून टाकलं मी. जाऊ दे म्हणलं तिकडे. 32 आलं ते शेवटून 32 म्हणे. मग 32 नाही करत ते. मग काय काय आपल्याला मग रोजानं गेलं पुरलं 500 रुपये काय दिन जाऊ पैसा ते पुरलं. मग हे काय पुरलं उधळ आपल्याला. मग तेच म्हणलं ना आम्ही, राहू दे म्हणलं, पाहिजे नाही म्हणलं सौदा, करतही नाही म्हणलं आता. शेवटी आता तुमची वाट पाहू राहिलो होतो. मला लाईनी पटला जायचा भेटाले. तर याच्यानंतर अजून शांताराम भाऊ आहे, अजून सरपंचाला सांगायला आपण. तर म्हणलं येऊ राहिलो बा सौद्यासाठी. तर मग आता कसं काय करावं मग सांगा आता. कुकडे चालता पहिले काय म्हणतो शांताराम भाऊ. आणि हे बाकीच्या काही नादी लागायला पुरत नाही आपल्याला. लाईनी पटला जिकडे पहिले जाऊ आपण. एक आपला भाव निघाला की झालं का. लाईनी पटला कसं बात डोक्यात काही येत नाही द्यायचे. आपण सांगितलं की त्याला समजून देऊ बा असं आहे तसं आहे. बिलकुल हे बा तिकडे पहिले जाऊ आपण, नंतर बाकीच्या इकडे. मी इथेच म्हणून राहिलो ते पोट्टेले. मला तिकडेच चला, मोठा लाट आहे. असे लाट जर सापडले 2-3 तर झालं आपलं का. चला मग तिकडे जाऊ मग नाही का. चला पहिले मग लाईनी पटला भेटून घेऊ आणि लवकरात लवकर सौदा करून घेऊ पहिला. हो पण मी काय म्हणतो, लपकाचं नाही बरं. मजुराचं आहे बा, तुम्हाला सांगतो. लपकले की लपकले मग दाबून पाहिजेत लोक. आपण आपला भाव सोडायचा नाही. हेच पिरियड आहे आता. एक तर वातावरण बिघडेलं आहे. म्हणून म्हणलं गडबड करू नका. मी पद्धतशीर काय बोलास ते बोलतो, तुम्ही मनामनात बोलू नका. समजलं ना रे. आम्ही काय बोलतो म्हणता, तुम्ही सांगसान तसं. चला लवकर. चला ना मग, अजून बऱ्याच जणांना सांगितलं आपण. चला लवकर त्याला भेटून घेऊ पटकन. चला मग, लाईनी पाटील आलेला आहे वावरात. नाही फोन आलता द्यायचा मग. चला मग आता. चला लक्ष्मण तावरात आलते म्हणते उदळे आले. आता समजलं म्हणले तिकडे गेले म्हणून सांगितलं. काय म्हणते, काय बॅग निघाली मग? सोडा ना चंद्रभाऊ बा, काही बोलण्यात अर्थच नाही. कशा म्हणजे आता माहिती आहे कशा बी अक्कल माणूस. ते त्याला त्या उदळ्याचा मेन माणूस. आणि काय अर्थ आहे का त्याचा? 5,000 रुपये बॅग सांगे 5,000. काय झाडाला पैसे लागले का? कास्तकार होणार म्हणा आम्ही. काय मोठमोठ्या कंपनी आमच्या. 5,000 रुपये काय मजा का करून राहिले का म्हणाले गो. 5,000 रुपये बॅग म्हणून राहिले. आपण म्हणलं जा बा तुम्ही. 32 रुपये गेलो आपण शेवटलो. मॅन चला 32 ना देऊन टाका. पण ते काही थांबलेच नाही. कना बिलकुल धुऱ्यानं चालले गेले तिकडे लाईनी पडल्यावर जातो म्हणे आता. जाऊ दे हे बा, ते जरासे करतच असते ढंगडे. पहिले एकदम भाव काय सोडू नका तुम्ही. काय 32 तरी तो 200 रुपये शिल्लक सांगितले. 3च सांगायला पाहिजे होते. कुठं काय सोयाबीनले भाव आहे अजून. म्हणून म्हणलं आपल्याला सध्या हे बा घाई करू नका. आणि एक तर आता पाणी येऊन राहिलं एरी आपलं सोयाबीन काय आता सोंगता येत नाही. 2-4 दिवस तर गडबड करायला पुरतही नाही. म्हणून म्हणलं तुम्ही पैसे जास्त देऊ नका. आपण तर देतच नाही बा. तुम्ही पहा फक्त, तुम्ही नका देऊ. नाही आपण ते सौदा नाही झाला चालते आपण. पण मी काय म्हणतो, आता कुकडे गेले ते मोठे लाईनी पडला जिकडे गेले का? आता तिकडे झाला होते ते. चाललो बरे राहू द्या बरे. आता तिकडे काय टोपी देते का काय करते लाईनी पडलाले. बरोबर लाईनी पडलाले टाकते त्याच्या फासा टाकते ते 100%. तर मी काय म्हणतो, त्याला फोन लावून दे तुम्ही आत्ता. त्याला म्हणतो बा भाव बरोबर करा. नाही तर त्याने का भाव काढला की झालं म्हणलं बरं. 4,000 बॅग देऊन टाका. आता घोर करायचा सगळे. आता आपण काय करावं त्याला? ते त्याला समजायला पाहिजे का? हे बा मी काय म्हणतो शांतराव, एक फोन लावा लाईनी पडलाले बरा. कसं पाहिजे बरा बरोबर. लोक येऊ राहिले जरा भावारी बरोबर सांगा बरा. आणि हे बा त्यालाच नाही सगळ्यालाच फोन करून दे तुम्ही. 4-5 जणांना सांगायला त्यानं सौदा करायला येतो बा. मला वावरात पाठवलं त्यानं, अजून आलेच नाही. मी वाटच पाहू राहिलो. पण कसं आहे, आपण म्हणलं बा पाहून घ्या काय भाव निघते काय नाही. तसं तर आपण गुंपा मावशीला दिलेला जवळपास. तर मी काय करतो, फोन लावून देतो सगळ्या कास्तकारायला. म्हणजे टेन्शनचं काम नाही. उतरा तुम्ही गाडीवर खाली बसू इथं फोन लावून देऊ. बिलकुल आहे बा, फोनच करा तुम्ही. कशाला चढायला सध्या हवेतच आहे ते. मग थांबा टाईम नाही म्हणे, लवकरात लवकर या. ती नाही झाकू द्यायला मला ती इतकी घाई होते. तर म्हणलं बा तुम्ही फोन लावा, आम्ही उतरतो. लावर तिकडे गाडी लावा आपली, चाल बसू तिथं. नाही करतो मी सगळ्या सतर्कच करतो ना. पाहू ना आता काय करतात तिथे. एरी काही गडबड करण्यात मजा नाही. थांबा जराशी. या तुम्ही खाली. बोला शंकर भाऊ, काय म्हणता? अरे मी काय म्हणलं, लाईनी पाटील आले का म्हणलं, उदळेवाले आले का वावरात तुमच्या? बस नेमकी आता झाले तर. चालू आहे वावराची पाणी. गवत किती आहे बा, गांजर गवत आहे का, असं तसं किती बॅगा पडल्या असं. अंदाज काढून राहिले ते. चालू आहे त्याचा विचार करणं. करू दे जराशी करते, ढंगडेच करते ते. तर मी काय म्हणतो, पाहिजे म्हणला लक्ष्मणरावची इथून गेले म्हणलं ते आत्ता. जरा लय टाईट सांगून राहिले. 5,000 रुपये बॅग सांगून राहिले म्हणते. काय बोलून राहिले 5,000 रुपये? नाही हो मारून काका जीव घेते का? ते काही नाही 5 नसन कमी म्हणलं असं. ते सांगायचे भाव असेल ते. खालीच नाही उतरले ना म्हणते. शब्दही नाही दिला त्याने. मग आता हे 3200 पर्यंत गेला लक्ष्मण. पण त्याने कसं गोष्टच नाही घेतली. तर पाहिजे म्हणलं तुम्ही वाढून देऊ नका. नाही तर करसान 4,000 तर बसा लागेल मग इकडे. आम्हाला मग आमच्या गायला फाश्या. तुमचं काय, तुमचं एका गोमीचं एक पाय कमी झालं काय होते, पण इकडे आमचं पाहा लागेल ना. तर म्हणून म्हणलं जरासं पाहिजे 30-3,000च्या वर देऊ नका म्हणला. लक्ष्मणला सांगितलं मी 32 कॅन्सल कर, 3च दे ना. आपण हे पाय मी काय म्हणतो, पहिले त्याला बोलू तुझ्या लागेल ना काय बोलते काय नाही. तर एखादा म्हणून आपण कसं म्हणावं द्यायला. पाहू द्या, मी ऐकतो ना त्याचं काय म्हणते तो. पण तरी म्हणतो तुम्हाला 3च्या वर देऊ नका तुम्ही. म्हणून म्हणलं, नाही तर मग देऊन बसता. आणि याच्यासाठी फोन केला तुम्हाला. बरोबर हो ना काही हरकत नाही ना. मी जातच नाही वर 3च्या वर. आपल्या एक तर बॅगाला येत ना 40 बॅग आहे आपल्या. मग काय तर काही हरकत नाही. तुम्ही सांगतो बरोबर काय करायचं. ठीक आहे मग सतर्क राहा, सावध राहा. ठीक आहे मग ठेवतो फोन. चला झालं का रे लाऱ्या, पाहिलं का वावर पाहिलं झालं का? या मग लवकर सौदा करून घेऊ.
नाही नाही, पाहू द्या अजून तिकडे सगळा इलाका पाहा लागते ना का उलीस वावर आहे का तुमचं? थांबा जराशे पहिले पायनी करू द्या आम्हाला नंतर सांगतो. थांबा जरा बसा इथं. काहीतरी कारण पाहिजे तर नाही काय काचकुऱ्यास आहे गोटीस आहे तणकटच लय आहे. हो 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 पहा लवकर पहा. पाहिलं म्हणलं बघ काय म्हणते पोझिशन बरं आहे वावर गिवर चांगलं राहायचं नाही का? म्हणजे कचरा नाही काही नाही, गांजर गवत नाही, म्हणजे टेन्शनचं काम नाही जास्त. म्हणलं बरोबर बोलून घ्या आता, एवढा सौदा करूनच टाका आता. कसं कमीत कमी 40-50 बॅग आहे. हो ना, ते सगळं समजते मला, पण मग त्याला सांगता का तसं चक वावर आहे तिकडे म्हणा, तसंच गवत आहे, गांजर गवत आहे, धुऱ्या धाऱ्यानं आम्हाला काढ लागते म्हणा, गोटी किती आहे म्हणा वावरात नाही. असं तसं मी बरोबर करतो, तुम्ही काय बोलू नका. ते येऊ राहिले ते. चला पाटील चला म्हणलं लवकर, कसं उशीर होते ना आम्हाला. या लवकर सौदा करणार आहे, या लवकर. हो आलो 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 2 मिनिटं आलोच. आले का पाटील? पहा मग आता कसं काय करता सौद्याचं. आता कसं आहे, तुम्ही पहिला सौदा तुमचाच आपला आता. कारण की कसं आहे, आपल्याला वाटतं तुमचं लय मोठं आहे, फालतू कसं पाणी आलं सगळा धिंगाणा होईल. एकटा माणूस तुम्ही काय करता म्हणून आम्हाला वाटली काळजी, म्हणून म्हणलं पहिले तुमच्याकडे आलो. काय म्हणता पोझिशन बोला मग, किती 50 बॅग आहे वाटते जवळपास नाही? तुम्ही म्हणता हो 40, पण आम्हाला तर जरा 50 वाटून राहिले. 50 बॅग असल्या पाहिजे, अंदाज तर वाटून राहिला आम्हाला. हो तुम्हाला सांगू 40 बॅग आहे, 40 बॅगा सौदा करता का तुम्ही? असं आहे पहा, तुम्ही पुढे नका लांबत जाऊ. माझं बिल आहे, पावत्या सगळं आहे ना. मग 40 बॅग आहे आपल्या, 40च्या वर एक बी नाही. आता आम्हाला काय समजत नाही का? मग तेच म्हणलं आम्ही पाहून राहिलो तुमच्या मनात काय आहे. आम्हाला माहित आहे ना खरा माणूस कोण आहे आणि खोटा माणूस कोण आहे. तुम्ही अजिबात खोटे बोलत नाही, आम्हाला माहित आहे ना. बोला बबनराव सांगा, सौद्यात सांगा मग काय. आता ते का लाईन पडला सांगा लागते वा, त्याला आता अनुभव आहे ना शेतीचा, इतकी वर्ष झाली शेतीच करू राहिलेत ना ते. नाही का म्हणलं पाटील सांगा बा तुम्ही आता, तुम्हाला मजुराची जाण आहे, आता वापशाचा महिना आहे, माणूस म्हणलं घडलीवर पाणी पिऊन राहिला, इतकी ऊन आहे, काय करता आता सांगा मग. आता बरोबर बॅगीनं बोला हिशोबशीर, कसं आमचा विचार करा थोडाफार. आता त्याचा काय आता विषय तुम्ही सांगा. आता माझं पहा 3000 रुपयांनी मी ठरवलेला आहे. मागच्या वर्षी मी 3000 दिल्या होत्या बॅगा, तर पहा मग 3000 रुपयानं आपले 40 बॅगा घेऊन घ्या. चला लगा घ्या म्हणलं, ॲडव्हान्स देऊन म्हणतात ॲडव्हान्स देतो. राजा तुम्ही राजा ते लक्ष्मणच्या पडायला तुमचं तर काम. लक्ष्मण राजा 3500 रुपये सांगितल्या आणि तुम्ही म्हणता की 3000 रुपये. सांगा म्हणलं बबनराव काय बोलता काय पाटील राजो, तुमच्यासारख्यानं जर असं जर केलं तर काय सांगा बा, आमच्यासारख्यानं कसं जगा आता. बाबा मी काय म्हणतो पाठीवर मारा बा, आपण पोटावर काय मारू नका. आता ह्या लक्षणं आता फोन आला मला शांतना भाऊचा 3200च्या खालीच बोलला म्हणते ते, आणि हे म्हणते 3500 पहा, असे एकाचे 2 सांगते ते. हो ना ते तुमचं पाहा तुम्ही. पण मला कसं आपला लाटलंय मोठा आहे, आपल्याला कसं भरपूर उदळ्यावाले भेटायला येते, पण मी आडला चला गावातल्या म्हणून मी तुम्हाला हो म्हणून राहिलो. तसं नसते पाटील, तुम्ही कसं आता परगावाल्याचा विचार करा ना. मग काय गावाला ते गावालाच असते, पण एक तर विशेष म्हणजे दुसऱ्याचं जर असतं ना तर 4500 रुपये बॅगीने केलं नसते वावर आम्ही. मग काय गोटे राजा किती गोटे होते, चिपाच्या चिपा आहेत ना वावरात इकडे. काही वावर काहीचे, काही वावर असे भरकाचे. बाबर हे इतके आता पाहायला आता काय इलाज नाही. दुसरी गोष्ट गवत गांजर गवत तिकडच्या बाजूचं पाहिलं का तुम्ही, पुरं वावर पाहता तुम्ही. मजुराच्या मागं राजा राजा तिकडे गांजर गवत तसंच आहे. निरा गवतात आम्हाला सोंगा लागते, एक तर गंजी लावणं का सोपं नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना, एक तर वातावरण बरोबर नाही. म्हणून म्हणलं बाकीच्या काही सांगू नको कोणाले. जाऊ दे तुमचं बा 4000 फायनल करून टाका. देऊन द्या ॲडव्हान्स. झालं म्हणा बिलकुल. परवा दिवशी म्हणा, परवा दिवशी जय मसन त्या दिवशी आम्ही लावतो. पुरत नाही ते 4000 रुपये बॅगीनं कोण देऊन आलो. मग हार्वेस्टर आणायला नाही पुरत का? दळ एका दिवशी मोकळे. मग असं आहे पाटला, याचं त्याचं ऐकते तर बसले आपली विचार करत लोक. अरे तुम्हाला माहित नाही लाईने पाटील तुम्हाला कशी घुमवतात म्हणून. कोणातरी तुम्हाला फोन केला की बा हार्वेस्टर सांगून दे असं तसं, पण हार्वेस्टर जाते का वावरात नाही? तुमच्या वावरात नाही, कोणाच्याच वावरात जात नाही सध्या. वातावरण पाहत ना का? मग लोक कसे असते, त्याचं सोयाबीन सोंगणं झालं पाहिजे म्हणून तुम्हाला तसं सांगते ते. तुम्ही अटकून पडले पाहिजे. त्याचं काय 5 एकर 4 एकर काढून घेते, तुम्ही बसाले का तुमचं उलिसं काय का? म्हणून म्हणलं लोकांच्या मनानं ऐकू नका तुम्ही. हार्वेस्टर जात नाही, नुकसान किती होते त्यांना, पुरं वावर दबते ना बाबा, माहित नाही का? लोक का काढून नाही राहिले का काही आपलं नुकसान. पण आता इलाज नाही, इतक्या भाव सांगितल्यावर मग आम्हाला हार्वेस्टर नाही पुरत का? मग कायचं नुकसान काय? बरोबर हे बा, वातावरण बरोबर नाही, एक तर वावरात नाही, ट्रॅक्टर जाणं कठीण आहे, तुम्ही म्हणता हार्वेस्टरच्या गोष्टी करून राहिले. पहा शेवटी विचार तुमचा आहे, आम्ही काही बोलू शकत नाही. मग एक आम्ही जर गुतलो तर मग मला सांगी काय झालं, काय राजा. म्हणून म्हणलं आम्ही आता तुम्हाला शेवटचा एक संधी देऊन राहिलो. 4000 पुरते का पहा. नाही आपण हे पहा रुपये वाढवत नाही. 3000 जर येत असाल तर या, नाही तर राहू द्या. जाऊ द्या. नाही म्हणते 3000 कुठे पुरायला, परगावले करायला पुरते एवढं. मग चला बबन भाऊ जाऊ द्या म्हणलं. अरे काय लारी पाठी राजा, जरा समजून तर घ्या तुम्ही. लोक सांगते तसे ऐकता का तुम्ही? लोक बा इकडे सांगते तिकडे आम्हाला 3200 म्हणलं, लक्ष्मण 3500. मग तुम्ही म्हणता का 3000? नाही यावर्षी देतच नाही नाही का, थांबूच जरासं. नाही बा गडबड नाही म्हणले, अजून माझ्या सोयाबीन आले, अजून 2-4 दिवस बाकी बी आहे, आणि वातावरण बरोबर नाही. हो पहा तुम्हाला 3000 पुरवडत असन तर आपल्याकडे या, नसन पुरवडत तर चालले जा. मग चला बबन राव, चला कॅन्सल सौदा. चला पुढे सरपंचच्या वावरात चला. पहा मग लाईनी पाटील, हो शेवटचा निर्णय काही असेल तर सांगा, आता सांगा. नाही जा तुम्ही जा. हो काय माझ्याकडे लय येते नाही तर हार्वेस्टर सांगेन. जा. बोला शांतराव भाऊ, इथंच आहो मी. आपलं वावरात आलो होतो, इथं रस्त्यावरच आहो. आपलं सोयाबीन पाहासाठी उदळ्यावाले येऊन राहिले होते. मग कसं आता मी आलं या बा, मग ते आत्ता फोन लावला मी, आता लाईने पाटलाच्या वावरात आहे म्हणते ती जवळपास. तर आता काय सौदा होते नाही होत पाहू द्यायचं काय होते तर, काय बॅग निघते काय नाही तर, म्हणून थांबलेलं इथं. झाला कॅन्सल झाला ते. काशान ते बबने कसं आहे अगं व्हायचं 4 आणि 5 हजार म्हणून राहिले ते. मग तुम्ही सांगितलं बरोबर हिशोबाने. लक्ष्मणचा कॅन्सल झाला ना, आताच मला लाईने पडला तर फोन आला. तर तुम्ही जरासं सतर्क राहा बरोबर, जास्त काही भाव वाढू नका. हो का, कॅन्सल झाला का ते? असं हो का, बरं. मग काय म्हणते ते, म्हणजे 4000 म्हणते का? काही सांगून राहिल्यात ना ते, मनात आला तसं. मग हे बा 3000च्या वर आकडाच नका देऊ तुम्ही. जाऊ द्या, वापस जाऊ द्या जराशे, मग समस्या येईल.
हो ना, पण हे वातावरण पाहत नाही का तुम्ही? एक तर हार्वेस्टर जात नाही इथं, ट्रॅक्टरचा वांदा, मजूर नाही सापडून राहिलं. मग कसं आहे, थोडंसं पद्धतशीर बरोबर, हो थोडंसं वाढू, मागच्या वर्षीपेक्षा 200-400 रुपये शिल्लक. आतापासून नका बोल तुम्ही, आता बोलसान अजून घोर करसान तुम्ही. सध्या त्याला फिरू द्या, मग येते ते लाईनवर बरोबर आहे ना. गुंपापुटीचा तुंगा आहे, पद्धतशीर भावारीत काम करते ते, कास्तकारात जा नाही द्यायले. हे काय भंटो गेले काय मग? बा तुम्ही यायच्या नादी नका लागू, सर्व लय पाडते तो एक तर. लय नुकसान करतात बरं हे. या काशाच्या आणि या बबण्याच्या मागच नका लागू. या पोट्ट्याला कामी लावून देईन आणि हे मस्त बसतील काय इकडे इकडे हिंडत. म्हणून म्हणलं यायचं काही खरंच नाही, सऱ्या गावाची सौदी घेऊन राहिले ते. नाही ते तर आहेच म्हणा, पण आता कसं पाहू ना मग काय बोलते. तर मी त्याला म्हणतो बा मग 3,000 रुपये नाही का, हो 3च्या वर काही बोलत नाही मग. नाही नाही, अजिबात 3च्या वर जाऊच नका तुम्ही. मी मग बाकीचं पाहू आपण काय करायचं. हार्वेस्टर टाकू का काही ना काहीतरी पर्याय काढूच. तुम्ही नका करू. तिकडची येऊन राहिले मेळघाटचे तिकडचे लोक येतात, त्याला भेटू. ते गँग आणू आपण. ते पुढते मग ते तर येते तर वावरात नाही राहते तर बी करते बी, हो चालते ना. यायच्यापेक्षा तर कामही सरस करते ते काश्यान गिशापेक्षा. बस बस बस, हे पा काही हे पा लय पर्याय आहेत. तुम्ही काळजी नका करू, फक्त वाढू नका सध्याशी. मग पाहता ते पुढे काय 100-200 वाढवता येईल, पण सध्या गडबड नका करू. हो ना, हो ना, बरं बरं, ठीक आहे, वाढवतच नाही मी. हो वापस गेलेच चालते नाही का. हो आता लाईने पाटलानं जर वापस पाठवले तर. नाही ते कसं एकाच दोन सांगू राहिले तर लक्षानं 3500 म्हणलं म्हणते. मग लाईने पाटला सांगे, लाईने पाटील म्हणे बा 3500. म्हणून कसं लाईने पाटील असता आता धुरले नाही तर तुम्ही काही धरू नका. बस वापस गेलेच समजा ते. हो 3च्या वर रुपया म्हणलं तरी सोडून देते यायले, जा म्हणतो बा. ठीक आहे, मग मारतेला एक फोन करून देतो, देत असले करून देतो, म्हणजे यायला कसं हालचालच करू द्यायची नाही. बरोबर, ठीक आहे, हो येऊ राहिले ते, आली बा गँग. हो येऊन राहिली. ठीक आहे मग, हो ठेवतो. इकडे वाटते नाही का, तेच तर म्हणलं काय मारत राहतो. घेऊन राहिले वाटते वावर हे नाही, हे घेऊन राहिले उदळ. मारती सांगे मला आता फोन केला त्याला, तर म्हणे बाया पाहायला गेल्या म्हणे वावरात. हो तर चालतो म्हणा, आम्ही कामाला चालतो, पण मला पाहून घ्या वावर. तर तुमचं काम नाही ते कसं आहे, तुम्ही जरा पद्धतशीर भावारी सांगा लोकायले. तुमच्या जण आम्हाला लोक उधळी देऊन नाही राहिले. काय तुमचं काय रेट ठरवला तुम्ही? रेट काय आता जे ठरवून ते जे जगात असेल ते. अजून काय आता समजतेच ना आता काय कोणत्या गावाला काय आहे तर. हो पण तुम्ही त्याला पक्क सांगा, मग पुढे कसे लोक घनघन करते तर इतकेच म्हणले तितकेच म्हणले, कसं पक्क असलेलं बरं. आता लोकांना काय एवढी कदर नाही का? मग आपल्याला जे पुरण त्या हिशोबाने दिनच ना ते, काही ना काही. पाहू ना काय म्हणते काय नाही लोक तर. तुम्ही काही तुमच्या जनामध्ये सौदी नाही भेटू मग 3,000च्या वर चाललेच नाही लोक. मग म्हणून म्हणलं जरा तुमच्या जण जरा बरोबर सांगा द्यायला शिल्लक वाढलं. आम्ही आमचं भाऊ काय करायचं तुम्ही आम्हाला नका सांगू. तुमचं उदळ काय घ्या तुम्ही घ्या, मला काही शिकू नका. हाय हो साहेब बुढे निरा हेकडच बोलते. पाहा तुम्ही तुमच्या बायाचं काय करायचे, मग बसा निरा हमाल्या करत काहीच नाही. मग अरे सीझन आहे ना, हे सीझन मध्येच तर काय 4 पैसे कमावले जाते. नंतर तर 150 रुपयानं मर लागते आपल्याला. हो ना, आपण म्हणलं आता त्याची बी पाहा लागत असते. त्याला काही उरलं नाही पाहिजे का? काही आपणच खाता. मग पाहतो आम्ही आमच्या हिशोबानं, तुम्ही आम्हाला सांगू नका, जा तुम्ही. जाऊ दे तिकडे. चला बरं चल म्हणलं कशाला तिकडे आता बसू. आता काय मोठं सुचून नाही राहिलं मला. हो ना, एका ठिकाणी नाही म्हणून राहिले सगळे. हो चल. कसं करता म्हणलं बबनराव? राहू दे यंदा मग उद्या काही करायला पुरत नाही वाटते बा. 3,000 रुपये काय उरून आपल्याला. राहू द्या, कॅन्सलच मारून टाकू. काय लोक आता चढूनच नाही राहिले, काय करता? मला तेच वाटते भानू. हे बा राहू दे आपण, काय आहे आपलं 400-500 रुपये रोजानं कुकडे गेलं आपलं. हालगो मालगो केलं, घरी संध्याकाळी घरी वापस. कुठं बसता? उदळ घ्या, दणकी घ्या, पैशांचं 3,000 बॅग म्हणते तर. जाऊ दे, हे बा सगळ्यांनी एकी करेल आहे. ते काही आता कमी करत नाही. त्याला वाटतं आनंद तिथून आणा म्हणा. जरी पाणी येईन का नाही, याचे फुटणं सुरू होईन ना सोयाबीन, मग येतील आपल्याला विचारायला ते. पण जाऊ दे आता, आपण काही करायचंच नाही. अबे पण तुम्ही काहीचे काही भाव सांगसान तर लोक कसे काय धुरणार आहेत? पण आपण का त्याला का मागतलं का 4,000? मना नाही लागत का? भाव सौदा करायच्या वक्ती काही ना काही मागं पुढे जाणे लागत का? रुपया पुढे नाही सरकून राहिले ते. चला बा 3200, 3300, 3400, काही 1 रुपया वाढून राहिले ना. मग तेच म्हणून राहिलं, म्हणूनच म्हणलं बा काही पुरत नाही आपल्याला. आता मी काय म्हणतो, आपलं शिवलाल भाऊ कुठे गेलो? शिवलाल भाऊ आता शिवलाल का भुसण्या गेला वाटते नाही का? तेच म्हणलं अरे बा जाऊ दे ना, त्याच्या नांदी लागायला पुरते का? ते बापा लय मोठमोठ्या गोष्टी चालू आहे त्याच्या. आता त्याला कसं घबाड हाती लागेल आता, ते काही सांगतात नाही कोणाले. ते विषय कसा आहे, ते गेलं तिकडे मुंबईले. विधानसभेले काय सीट मागून राहिलं म्हणते बा ते. सगळ्याच पक्षाला भेटी घेतो म्हणे, मी फिल्डिंग लावायच्या तयारी थांब म्हणे. कसं तिकडे चक्रा सुरू आहे, 2 दिवस झाले तिकडे जाऊन बसेल आहे. बाबा ते काय विधानसभेत सीट मागू राहिला का ते? हे शिवलाल मा भाऊ काय राजा मावीन तर हाय ते गमावशील म्हणा बा. भुसण्याला हाय कसं राहू दे म्हणा आता तेवढं 2 एकर. काही करून राहिला ताल. मग आता आपण काय सांगावं त्याला? समजून सांगितलं तर ते असं म्हणजे आपण आवरायला जाऊ, ते पुढे चालते. मग काय करावं त्याला? म्हणलं ना तू येत नाही राजा, तुला कोण मतदान करणार आहे? घरचं तरी भेटते का तुले? नाही मग तुला माहिती नाही म्हणजे आपली हवा काय. तर पण आता त्याला हवा दिसून राहिली तर आपण काय करावं? तर आता ते गेलं बा तिथं काय फिल्डिंग लावते काय नाही. आता 2 दिवस झाले गाडी बंद आहे. मला म्हणजे तू आता सौद्याचं पाय म्हणजे इकडे तू तोपर्यंत येतो म्हणे मी फिल्डिंग लावून. ते काही असं तिकडे द्यायचं. हो पण त्याला मी काय म्हणलं सल्ला घ्या द्यायचा. हो त्याला म्हणा बा अशी परिस्थिती आली म्हणा, काय करा म्हणा, काही मार्गदर्शन करा म्हणा जरा. ते जरासे काही ना काही करू शकन याची मी. तोडगा काढा म्हणा एखादा. हे सोयाबीनचं कसं करू म्हणा आम्ही. बबनराव फोन लावून पाहता येईल. माणूस पक्का आपला कसा कामाचा आहे. शिवलाल भोले म्हणा, लोक राजा 3,000च्या वर काही सोडून नाही राहिले, करू काय म्हणा आता. बरं पाहू का लावून का? पाहतो बा काय म्हणते तो. हाय जरा त्याचं हाय, त्याला नॉलेज गेले आहे म्हणा. पाहतो विचारून 1 मिनिट. हॅलो काय म्हणतो रे बाबन? काय रे शिवलाल, काय जिथं सांगा बा 2 दिवस झाले. काय म्हणते मग पोझिशन भेटली शीट गिट काही? काही वातावरण गितावरण कसं काय तिकडे बा? काय पोझिशन आहे?
अरे काय सांगतो बबन, बुरी गोठ आहे ना बाबा. माझ्यासारखे तुला सांगतो ना, एका मतदारसंघातले 10-20 लोक इथं येऊन बसेल आहे, ठाण मांडून बसेल आहे इथं शिटीसाठी. मग काय आता तू म्हणतं का सीट भेटली का? लय फिल्डिंग लावावं लागते. तसं आपलं झाली म्हणा, भेटगीट झाली. कसं दादाला भेटलो मी, ताईला भेटलो. कसं आपलं साहेबाच्या बी आपल्या वर्षा बंगल्यावर गेलो होतो म्हणा मी. पण ते कसं आपल्याला अंदर कसं म्हणे सध्या साहेबांनी गुंतलेले आहे म्हणे. काय मंत्रिमंडळाचा निर्णय झाले म्हणते ना काल. 35 निर्णय घेतले काल. तिथंच होतं ना मी, सगळं माहिती आहे मला. आता हे सरपंच उपसरपंच याचे पगार डबल केले म्हणते ना. मग काय तर लय गडबड, लय भयानक गडबड आहे. एकाला एक म्हणजे आपल्या इकडे तर लयच लोक दिसले मला. पण आता काय करतात, आता तशी झाली म्हणा बोलचाल, पण पहिल्याच भेटीत नसते होत ना. आता कसं चक्रा चालूच ठेवावं लागते. असं आहे. दादा भेटले म्हणजे काय दादाला भेटले का तुम्ही? काय बोलता राजा? अरे बाबा, अरे अजित दादा आपले, रोहित दादा आपले, आदित्य भाऊ आपले, देवा भाऊ आपले, सगळे आपलेच. हो, पण असं असं थोडी असते का राजकारणात नाही, असं काहीच नसते. सगळे कसं हे एक प्रकारचं राजकारण असते. सगळे संबंध सारखेच असते. भेटायला काय काय त्याच्यात काय कोणतं वाव आहे. हो, पण कसं आहे आपल्याला आता कोण देते काय देते याच्यावर आहे. विचारलं मी तसं म्हटलं बा असं साहेब वातावरण आपल्या बाजूने बरंचसं समजा हे आहे. तर म्हणे तुमचं काय बॅकग्राऊंड आहे ते बाकीची माहिती घेऊ म्हणे आम्ही. चाचपणी करणं सुरू आहे म्हणे. त्यानुसार मग आम्ही बोलू म्हणे. अजून आमचं तर आमचं पायात खेटार नाही म्हणे. आता कोणाला किती सीटा काय करा हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला आम्ही कळू म्हणे. तुम्ही कामी लागा म्हणे. बस तेवढं सांगितलं आपल्याला की तुम्ही कामी लागा. मेला मी सोडणार आहे आल्यावर. तर मग काय उभे नसेल गेलेले, पाणी नसेल पाजलं कोण, गणगण गणगण हिंडलं असेल कुत्र्यासारखं चाललं घराकडे. हो हो ती आहे म्हणा. पण तरी समजा भेट झाली पण तुमची नाही. समजा असे लय मोठमोठे सेलिब्रिटी लोक दिसले असेल तुम्हाला. अरे काय सांगू तुले, मग काय इतके लोक आहे बा, सगळी मायानगरीच आहे ना हे. आपल्याकडे काय खरटपट्टी सोयाबीन आणि उडीद आणि मूग. मग ते बसले आपल्या पराठीतले आया मोजत. इकडे आहे खा जे काय ते. मग काय आता तसं तुम्ही अजय देवगण साहेबाला भेटलो हो, ते दिसले ते मला असे चालले होते गाडीनं. अजून बाकी आपले मोठमोठे लीडर बाप्पा लय जण भेटले. नितीन भाऊ हे ते सगळं लय जणांसंग चर्चा झाली माही. हो, पण आता ते म्हणे बा एका दमा निर्णय घेता येत नाही. आता वरिष्ठाशी सल्ला घेऊन आपण काहीतरी करू म्हणे, मार्ग काढू म्हणे तुमचा बी. म्हणजे मोठमोठे सेलिब्रिटी मोठमोठे लीडर लोक भेटले नाही बाबा. फोटो गिटो काढले सोबत बाबा. माल केला होता मग. हो, पण काय म्हणलं का शिवलाल, एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये तुला ताल बसणार नाही. पण कोणतं कोणी देईल तुला सीट असं वाटत नाही. पण असं अंदाज मला तर काही असं म्हणजे लय असं मोठं कठीण काम वाटू राहिलं मला. अरे कठीण काहीच नसते कठीण. मग काय दिली नाही दिली आपलं काय असं जबरदस्ती नाही की कोणाला काही. नाही दिली तरी काही हरकत नाही. तरी आपण सगळ्याला कसं सहकार्याची भूमिकाच राहील आपली. हो, फक्त आपण अपक्ष राहू, याच्यापेक्षा काय होणार आहे. आपली अपक्ष राहायची बी तयारी आहे ना. त्यामुळे आपल्याला काही असं कोणाला दिलं बा हे ते आपण म्हणजे असं लाचारी नाही आपली. हो, दिली तर ठीक, नाही तर मग आपलं आहे बोलावून आल्याशिवाय नाही, असं आपलं काम आहे. तर त्याचा काही विषय नाही. तर चाल येतो मी जरा, उशीर होऊ राहिला मला. चहा घ्यायचा आहे जरा, ट्रेनमध्ये आता येणार आहे. आता हाय आमचं राहिलं जागेवर तूच बसला, तू भरटले का? हे बा मी काय म्हणलो फोन याच्यासाठी लावला होता की लेका सोयाबीनचं कसं करा म्हणलं उदळ्याचं. लोक लेका 3,000च्या वर देऊन नाही रुपया. काय करावं काय आता? काय तुम्ही काय नाही का फालतू चिल्लर विषय काढता इथे. मी कोणत्या विषयात आणि तुम्ही काय बसले आपल्या सोयाबीनचं. हे बा ते काही विषय नाही. काय म्हणतात लोक, काय म्हणणं काय द्यायचं. म्हणणं कसं आहे द्यायचं की बा 3,000 रुपयाच्या वर काय आम्ही बॅगेने देत नाही म्हणे. हो, तर मग आता सगळ्याला भेटलो आम्ही, पण कोणी काय असं सोडून नाही राहिलं. म्हणून म्हणलं काही एखादा सल्ला दे बा काहीतरी. अरे हो ना, मग तुम्ही काही एकदम तोड जाईन असं कामं नका करत जाऊ ना. एका दमान नसते ना घशात घेत. मग काय थोडं थोडं करावं लागत असते कामं. तर हे बा तुम्ही काय करा आता, त्याचं काय म्हणणं 3,000 रुपये करा ना. मग 3,000 रुपये घेऊन घ्या तुम्ही सध्याशी. एसटीत चढून घ्या. चढल्यावर मग पुढे काय असते सुस्तेच आपल्याला. मग सांगतो मी काय करायचं तुम्हाला. तर नंतर म्हणा बा जर घाटा तोटा आला तर जरा 200-300 रुपये वाढव जा म्हणा. कमी जास्त जर झालंच तर मजुरी पडली पाहिजे म्हणा आम्हाला. ना रुपया चढून नाही राहिली तर मग काय करा? नाही चढे ना. हे पा मी काय म्हणतो, 4-5 वही घ्यायच्या, अर्धी एक बॅग सोंगायची, नंतर मग हात वरे करायचे. काही उरूनच नाही राहिलं, पूर्णच नाही राहिलं, मग करता येते ते काय करायचं मी सांगतो. मी हाव ना, येऊन राहिलो मी. हो का? असं असं म्हणजे मग पुढे समजा रंग दाखवायचा नाही का? बरं मग घेऊन घेऊ का मग 3? घ्या ना, सऱ्या गावाचे घ्या तुम्ही. हो, मग काय घेऊन घ्या काही काळजी करू नका. मग काय अशा गोष्टी विचारत नको तुम्हाला फालतूच्या. तेवढा निर्णय घ्यायचा तुम्ही. असं असं बरोबर ठीक आहे. मग एक मग सुरू करून द्या. मग पुढचं पुढे पाहिजे नाही का? घेऊन टाकतो मग सगळेचेच. घेऊन घ्या सऱ्या गावाचे घ्या, काही विषय नाही. चला ये तुम्ही. ठेवतो आता, मला कसं वेळ नाही. चहा घ्यावं लागते, कॉफी वगैरे घ्यावं लागतं. ठीक आहे मग ठेवू मग. हो हो ये मग. ये म्हणलं पद्धतशीर ये बा. तिकडच्या काही वार्ता गिरता आणल्या सांगा आम्हाला. बिलकुल काहीच टेन्शन नाही ना. मग काय 2 दिवस इकडे राहिला तर का माणूस सुधारल्यासारखा वाटू राहिला. मग काय येतो मग मी. नाही म्हणलं पैसे गिशाचा काही मेळ मग समजा पाहिजे बा. लय मागू नको बरं त्याला. विषय नको काढू ना. पैशाचा घटा आहे का माझं ना. चुप राहीन तिथे लोक असतील ना. ठेवते हॉटेलचा विषय नको काढू. बरोबर ठीक आहे मग ठेवा. येतो मग मी. हो, काही लागलं तर काही आणायचं असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकून देतो. ठीक आहे मग. हो हो ठीक आहे. ये मग ये. आता काय डोकं कधी बोला म्हणलं काय म्हणता आता. मला जाता मला अर्जंट लवकर. मला धाब्यावर निघायचं आहे. काय सांगा लवकर. अरे काय राजा माणसाच्या मागे नीतच घाई असते. पण म्हणलं तुम्ही काय म्हणे काल 3200 रुपयानं उदळ देतो म्हणे. मग करून टाकू म्हणलं. आता काय करता शेवटी आता तुमच्या पुढे नाही जाता येत ना आपल्याला. म्हणलं मग कसं काही करा मग सुरू. कसं करता म्हणलं. 3200 म्हणता नाही. नाही राजा 3200 नाही. 3,000 पाहा. 3च्या वर नाही देत मी आता. काय राजा कालचीच गोष्ट म्हणते ना हे. 3200 बोलले तुम्ही. 3200 बोलल्यावर मी आता 3 वर आले तुम्ही. आता नाही का कोणा सांगितलं नाही टेले. 3च्या वर चढतच नाही. नाही हे बा ते कसं मला सापडलेला आहे मजूर. पण त्याला कसं त्याने मला अजून कसं ॲडवान्स दिला नसल्याच्या अजून मला बोलता येते. आता 3च्या वर काही आपण देऊ शकत नाही. हो येत असाल तर या, नाही तर जा. याला तर हिसका दाखवाच लागते नाही का. थांब तू जरा. हो बरोबर ठीक आहे. जाऊ दे काही हरकत नाही. 3 न करून घेऊ. पण म्हणलं जर समजा नफा तोटा झाला बा काहीच नाही उरले आम्हाला, रुपया नाही उरून राहिला. थोडा विचार कर जा बा. 5-50 वाढव जा.
नाही, ते पाहतात पुढचं पुढे, पण हे बा 3-4 मी खडकू देत नाही. हो, ते वाळण ते नफा तोटा पाहतात काय आहे. नाही, तसं नाही म्हणून राहिलो ना आम्ही. तुम्हाला समजते ना किती दिवस लागते काय होते तर. हो, जर समजा 200 रुपये मजुरी नाही पडली तर जरासा विचार कर जा बा आमचा. पाहू ना त्याचा काही विषय नाही. मग घेऊन राहिले का 3 घेऊन राहिले का तुम्ही सांगा पहिले. हो, घेऊन राहिला ना. घ्या म्हणलं ऍडव्हान्स घेऊन घ्या. मग ऍडव्हान्स देऊन द्या. 3 झालं फिट झालं. बरोबर ठीक आहे मग. हो, तर मी काय म्हणतो 2 दिवस काय बा चालत नाही. सध्या पाणी वावरात नाही. आपलं समजा तुम्ही 2-3 दिवसात नाही बरोबर सोकलं की मी तुम्हाला फोन करतो मग. तुम्ही सांगा तुम्ही ज्या दिवशी म्हणलं त्या दिवशी तुमच्या वावरात. हो, आपण जास्त घेतलेच नाही ना उदळे. मोजकेच घेऊन राहिलो आपण. म्हणजे कसं लोड आला नाही पाहिजे. द्या मग ऍडव्हान्स देऊन द्या 1000 रुपये. म्हणजे कसं पक्क होऊन जाते मग. नाही ऍडव्हान्सचा विषय नाही. 1000 रुपये देतो मी. पण म्हणलं काम कसं निपक झालं पाहिजे. नाही तर निरा मला मातोळा सरा सोयाबीनात कसं सर्वात जास्त पाळायचं नाही. आणि पद्धतशीर आता उधळण गदळ झालं नाही पाहिजे. हा समजलं ना. आमच्या का लोकांसारखं आहे का उधळण गदळ पाना संगच राहायचं ना तुम्ही. मग असं बिलकुल दशी नाही पडू देत मागं. सर्वाचं नाव आहे नाही याचाच काम नाही पडू देत. टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त पाहिजे फक्त मग पुढे. ठीक आहे या तुम्ही ऍडव्हान्स घेऊन या पहिले. बरोबर ठीक आहे घेऊन या तुम्ही 1000 रुपये. चला मग कन्फर्म करून टाका. ठीक आहे. काय घेता म्हणता का मग 3000 रुपये ना? हो चालते मग काय हरकत नाही. मी आता म्हणलं तुम्हाला 3च्या वर आपल्याला परवडत नाही बा. शेवटी कसं आशा असते ना माणसाला. असं वाटतं 4 पैसे वाढवसा. पण जाऊ दे नाही वाढवले. पण तरी म्हणलं बा घाटा जर आला समजा काही मजुरीच नाही पडत असली तर जरा 100-200 रुपये 50 रुपये बॅगी मागं पाहिजे जरा असं कसं समजा जर अडचण आली तर बा पुरून नाही राहिलं तेव्हा. नाही ते पाहू नंतर. पण आता समजा 3 फिट आहे तुमचं 3000 सांगा आताच सांगा. नाही तर मग असं झालं तर झालं. मला बिलकुल 3 म्हणून राहिलं हो म्हणून राहिलं ना. ऍडव्हान्स मागायला चालणार आता. फक्त आपण लक्ष्मणरावचं घेतलं बाकीचं आता तुमचं सरपंच साहेबाचं आणि तुमचं. आपण जास्त उधळे करूनच नाही राहिलो. बरोबर ठीक आहे ना. मग काही हरकत नाही. मग तर फक्त हे बा म्हणजे गंजी लावून द्यायला लागेल बा तुम्हाला. आणि मशीन आल्यावर मशीन आपल्या सोयाबीन काढू लागा लागेल. नाही तर मग तुमचा एकही माणूस येत नाही मग काढाले. आता ते बी आमच्या इकडे गाव काय राजा. मग काय उरलं आम्हाला असं नका करू तुम्ही. तुम्हाला आम्ही हे बा सोंगून देऊ आणि गंजी लावून देऊ. बाकी तुम्ही ते पहा. नाही तर तुम्ही तर मग झाकायला बोला असं आम्हाला. नाही ते कसं आहे पा आपण पैसे आपली सोयाबीन गंजी काढली त्या दिवशी समजा आपला हिशोब करू. तोपर्यंत आपण पैसे बी देणार नाही. आणि एक माणूस तरी कमीत कमी मशीनवर आपल्या सोयाबीन काढायला पाठवा लागेल. शांतीला दाखवाच लागत जरा नाही का. थांबतो जरासा आता तावडीत आणतोच तुला. बरोबर ठीक आहे ना. तर असं करा चला एक माणूस पाठवून देऊ आम्ही मशीनवर. बाकी आता काही फक्त जास्त हे नका करू कलकल नका करू. याला त्याला सांगू नका. आम्ही आता सगळ्या गावाचा आता घेऊन राहिलो सौदा. ठीक आहे मग चालते मग. आम्ही काय कोणाला सांगणार 3000 आहे ना बस झालं फिट झालं मग. चला काही ॲडव्हान्स द्या लागते का नाही द्या लागत. नाही ॲडव्हान्स लागतेच ना बा. अजून तुम्ही कुकडे पाहिलं मग काय सांगता तुमचा भरोसाच नाही ना. द्या मग सरपंच 1000 रुपये देऊन द्या मग. ठीक आहे मग द्या सरपंच माय देऊन द्या मला तेवढे. बरोबर देऊ का मग दोघांचे. पण बाकी जास्त लफडा नाही ना. लय लोकांचे केलं नाही ना. नाही तर सगळ्या गावाचे घेत बसताना ना आम्हाला आणसा नापवत. थांबा ना आता सगळ्या गावाचेच घेतो आम्ही. हो ना अरे तुम्ही विचारपूस करा बा. आताच फोन लावा कोणाले. मग आपल्या मारत्याचं गुंपा महिन्यात घेतलं. बाकी चालूच आहेत लोकांचे घेणं. आपले मोजकेच आहेत तुम्ही काही काळजी करू नका. तेच म्हणलं बा लय घेऊन ठेवते तर मग काही येत नाही तर. चला येतो मी 2000 घेऊन आता. ओके.